नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट घेऊन आलो आहे। आनंदाची अपडेट अशी आहे की आपल्या गावाची घरकुल यादी, तुम्ही त्यामध्ये लाभार्थी आहात का नाही, तुमचं नाव आहे का नाही, ही जी लिस्ट आहे आपल्या प्रत्येक गावाची, ती कशाप्रकारे चेक करू शकतो, कशाप्रकारे आपल्या मोबाईलला डाउनलोड करू शकतो ती PDF, आणि त्यामध्ये कोणत्या व्यक्तीचं नाव आहे, कोणत्या व्यक्तीचं नाव नाहीये, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जे बेल आयकॉन आहे तिथे देखील क्लिक करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे कंटेंट, महत्त्वाचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला अगदी मोफत असतं, फ्री असतं, त्यामुळे सबस्क्राईब करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, आपला जर आजच्या आधीचा म्हणजे व्हिडिओ जर पाहिला असेल आपल्या चॅनलवरती, तर घरकुल यादी जाहीर झाली म्हणून होते, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला हे 15,000 रुपयाचा हप्ता आलेला आहे। जर तुम्हाला आला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जिल्हा, तालुका आणि किती रुपये आले ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगायला विसरू नका, कारण इतर जे आपले नवीन पाहणारे असतात त्यांना देखील माहिती समजत असते। त्यामुळे नक्कीच कॉमेंट करा, किती पैसे आले, कोणत्या जिल्ह्यामधून आहात तुम्ही, तुमचं नाव कॉमेंट करा, जेणेकरून मी तुमचं नाव या ठिकाणी घेऊ शकतो। तर पहा, प्रत्येक लाभार्थ्याला, प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला 15,000 रुपये म्हणजेच पहिला हप्ता अकाउंटवरती आलेला आहे, खात्यावरती आलेला आहे। तर कोणते कोणते लाभार्थी आहेत, आपण त्या लाभार्थीच्या यादीमध्ये आहात का, व आपल्या गावातले आतापर्यंत किती लाभार्थीची यादी आहे, ही संपूर्ण यादी आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एका लिंकमार्फत, एका गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमार्फत आपण PDF स्वरूपात पाहणार आहोत। तर कशा प्रकारे आहे, या वेबसाईटची लिंक कोणती असणार आहे, सर्व तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही मी जशा पद्धतीने जशी प्रोसेस सांगेल तशी प्रोसेस स्टेप बाय स्टेप करायची आहे, आणि आपल्या गावची माहिती पाहायची आहे, कोणता लाभार्थी याच्यामध्ये आहे, कोणत्या लाभार्थ्याला 15,000 रुपयाचा हप्ता आला आहे, कोणता लाभार्थी घरकुल यादीमध्ये आहे, ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता। तर चला आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहूयात। तर पहा, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे, आणि कशा प्रकारे घरकुल लाभार्थ्यांची यादी पाहायची ते आपण जाणून घेणार आहोत। तर पहा, आपण वेबसाईट ओपन केल्यानंतर म्हणजे आपल्या वेबसाईटचं टायटल आहे PMAYG.nic.in, अशा प्रकारे वेबसाईटचं हे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकून घेतल्यानंतर इथे एक साईटला आपल्याला चुकीची फुले दिसते, त्यावरती क्लिक करून हे क्लोज करून टाकायचं आहे। त्यानंतर अशी वेबसाईट आपल्याला पाहायला मिळेल। तर इथं आपल्याला साईटला मेनू बार दिसतो, त्या मेनू बारवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पहा, मी दाखवतो, इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर पहा, क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे काही मेनू बारवरती काही ऑप्शन दिसत आहेत। तर आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शनवरती इथे क्लिक करून घ्यायचं आहे। पहा, आपल्याला दिसत आहे का, व्यवस्थित रित्या आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। मी इथे आपल्याला दाखवत आहे, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर पुढे पहा, क्लिक केल्यानंतर असं ऑप्शन येतील। तर ऑप्शन आल्यानंतर आपल्याला रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे आपल्याला असा A, B, C किंवा D असे कॉलम पाहायला मिळतील। तर याच्यामध्ये आपल्याला ही कॉलममधला जो महत्त्वाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। F कॉलममधला आपल्याला महत्त्वाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तर पहा, इथे 3 नंबरला ऑप्शन आहे बेनिफिशियर्स रजिस्ट्रेड, इथे क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला। क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काही इंटरफेस पाहायला मिळेल। तर इथे कोणताही कुठे क्लिक न करता आपल्याला ऑल स्टेटवरती क्लिक करून आपला राज्य निवडायचं आहे। महाराष्ट्र राज्यावरती असा क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर वेबसाईट लोड होईल। त्यानंतर खाली सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे। पहा, जिल्ह्याचं नाव टाकल्यानंतर मी इथे आपल्या जिल्ह्याचं नाव टाकतो। त्यानंतर खाली तालुका म्हणून सिलेक्ट करायला येईल, या ठिकाणी इथे तालुका टाकून घ्यायचा आहे। मी तालुका देखील टाकतो।
त्यानंतर त्याच्या खाली आपल्या गावाचं नाव निवडायचं आहे. गावाचं नाव इथे सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या गावाचं नाव देखील टाकून द्यायचं आहे. तर पहा मी इथे आपल्या गावाचं नाव टाकत आहे. गावाचं नाव झाल्यानंतर इथे खाली एक महत्त्वाचा ऑप्शन आहे, तिथे क्लिक करायला विसरू नका. इथे कॅप्चा असतो. बरेच जण म्हणत असतात की कॅप्चा रॉंग आहे, रॉंग येत आहे आम्ही टाकलं तरी. तर त्याचा अर्थ आहे तुम्ही इथे जे आहे ते बेरीज व्यवस्थित करून किंवा मायनस असेल तर मायनस व्यवस्थित करून क्लिक करायचं आहे. जर आपल्याला येत नसेल तर कॅप्चा आपण रिफ्रेश देखील करून घेऊ शकतो. अशा प्रकारे कॅप्चा रिफ्रेश देखील करता येतो. त्यानंतर तुम्हाला सोपं वाटलेल्या भाषेमध्ये इथे आपल्याला मायनस सांगितलेलं आहे, त्यामुळे मायनसमध्ये टाकायचं आहे. काय टाकायचं आहे तर पहा, व्यवस्थित मायनस करून इथे टाकायचं आहे, जेणेकरून रॉंग येणार नाही कॅप्चा. तर आपल्या इथं उत्तर आहे 52 आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायला विसरायचं नाही आहे. तर पहा इथे सबमिट ऑप्शन आहे, इथे आपण क्लिक करत आहोत. क्लिक झाल्यानंतर आपला कॅप्चा अगदी बरोबर आहे. थोडंसं खाली स्क्रॉल करायचं आहे आणि आपल्याला लिस्ट पाहायला मिळते आपल्या गावची, आपल्या लाभार्थ्यांची. ही जी लिस्ट आहे ही लिस्ट पाहू शकता. त्याचप्रमाणे ही लिस्ट देखील डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला, ह्यो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, पहा पुढे. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला अगदी सविस्तर माहिती मी सांगितली आहे, त्याप्रमाणे तुम्ही सविस्तर माहिती पहा. आणि तुम्हाला जर तुमच्या गावची माहिती मिळाली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये थँक्यू, धन्यवाद अशा प्रकारे मेसेज करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळे नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर भेट द्यायला विसरू नका, आपले व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र, वंदे मातरम.